नमस्कार, मी गार्गी कोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। दूध दरासाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव महामार्ग त्यांनी रोखलेला आहे आणि काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। दुधाला सरसकट 40 रुपयांचा भाव द्यावा आणि इतर विविध मागण्यांसाठी काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेले आहे। दूध दरासाठी काँग्रेसचं अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे। तर फुलंब्रीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी काँग्रेसच्या वतीने दूध दराच्या वाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडून। अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली दिसते, दुधासाठी आंदोलन करतात, नेमक्या मागण्या काय आहेत? छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काँग्रेस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरलेला आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट 40 रुपये दुधाला भाव मिळावा यासाठी काँग्रेस आणि शेतकरी आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू आहे। संपूर्ण महामार्ग या ठिकाणी जाम झालेला आपल्याला दिसून येतोय। तर दुधाने देखील आंघोळ या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। शेतकऱ्यांच्या वतीने असेल किंवा काँग्रेसच्या वतीने असेल या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला जातोय। सरकारविषयी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। काय सांगाल दादा, काय तुमची मागणी आहे? सरकारने या ठिकाणी 40 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे। कारण आतापर्यंत आपण बघितलं, शेतकरी काबाड कष्ट करणारा दूध पिकवणारा माणूस आज आपण 27 आणि 28 रुपये भाव देतो, ही रास्त मागणी आमची आहे। आणि याबाबत खासदार कल्याण काळे साहेबांनी आता लोकसभेमध्ये प्रश्न विचारला केला की जी बाहेर देशातून पावडर निर्यात होते, आपल्याकडे एवढं दुधाचं उत्पन्न असून त्यापासून आपल्याला पावडर निर्मिती करता येते आणि मग शेतकऱ्याला भाव देता येतो, ते सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। आणि 5 रुपये जे अनुदान आहे ते सुद्धा पूर्ण शेतकऱ्याला मिळालेलं नाही, त्याला जिओ टॅगिंग मागवत आहे। 5 रुपये आंदोलन, मात्र सरकारने 5 रुपये आंदोलन दिलेलं आहे तरी सुद्धा आक्रमक भूमिका आहे। याच्या पलीकडे काय आपली मागणी? आंदोलन काही दिलेलं नाहीये, फक्त जुलमा सरकार आहे। या ठिकाणी मागचे सुद्धा त्यांनी अनुदानाचं बोलले होते, त्या ठिकाणी काही पूर्तता झालेली नाहीये। हे फक्त निवड कागदावरच या ठिकाणी ते करतायत आणि निर्णय बंदी आयात जी केलेली यांनी बंदी उठावी। यानंतरचा काय इशारा आहे किंवा काय मागणी? आम्ही या ठिकाणी सरकारला जर आज्ञा आली तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग आहे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग हा या ठिकाणी जाम झालेला आपल्याला दिसून येतो। एसटी बस असेल किंवा इतर वाहन असतील ते सर्व या ठिकाणी जाम झालेलं आपल्याला दिसून येत आहे। संपूर्ण महामार्ग हा ठप्प झालेला आहे, वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। आता काँग्रेस असेल किंवा शेतकरी असेल या ठिकाणी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावरती दूध देखील या ठिकाणी सांडण्यात आलेलं आपण बघू शकतो की दुधाचे तारोळे या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर दिसून येत आहेत। संपूर्ण रस्त्यावर दूध या प्रकारे तुंबलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि आता शेतकरी असेल किंवा काँग्रेस असेल चांगलंच आक्रमक झालेत। आम्हाला अनुदान नको, तर शेतकऱ्यांच्या दुधाला दूध उत्पादक शेतकऱ्याला 40 रुपये त्यांच्या दुधाला हमी भाव देण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जी अविनाश, याकडे आपलं लक्ष असणार आहे। तर आपण ही दृश्य पाहत होतो, शेतकरी जे आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेस आक्रमक झाली आहे। दुधाच्या दरासाठी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। रस्त्यावरती अशा प्रकारे दुधाने आंघोळ केली जाते आणि घोषणाबाजी सरकार विरोधात दिली जाते। दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी सरकार विरोधात ही घोषणाबाजी दिली गेली आहे। या पार्श्वभूमीवरती संभाजीनगर आणि जळगाव महामार्ग जो आहे राष्ट्रीय महामार्ग तो देखील रोखून धरण्यात आलाय।